गुड इव्हनिंग स्टुडंट. लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल सुरू केलं होतं. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोलमध्ये 2 प्रकारे आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल केलं. पहिला जो प्रकार आहे तो क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल बेस्ड ऑन नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप, म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये कार्बनला किती हायड्रॉक्सिल ग्रुप OH ग्रुप प्रेझेंट आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे का 4 आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्यावरून क्लासिफिकेशन केलं. त्याचं क्लासिफिकेशन असं होतं: मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल आणि पॉलीहायड्रिक अल्कोहोल. दुसरा जो क्लासिफिकेशनचा प्रकार केला तर हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा प्रकार कोणता, तो प्रायमरी कार्बन होता का तो सेकंडरी होता का तो टर्शरीला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे, यावरून अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपण प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये पाहिले. एकदा परत लिहून जे दिलंय त्याला रिवाइज करा. आजचा तिसरा जो पार्ट आहे त्याच्यात आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल त्याचे अजून छोटेसे 3 प्रकार बघूया आणि त्याची डेफिनेशन बघायची गरज नाही, फक्त नाव आणि स्ट्रक्चर एवढं लक्षात ठेवलं तर पुढे थ्रूआउट द लेसन तुम्हाला खूप सोपं जाईल. बऱ्याचशा वेळेस या 3 कंपाऊंडचा रेफरन्स कुठे ना कुठे येतो. सुरू करूया आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. कशावरून तर हायड्रॉक्सिल ग्रुप कोणत्या प्रकारच्या ग्रुपला अटॅच आहे त्यावरून. तर हे जे तिसरा प्रकार आहे याच्यात 3 सब किंवा 3 उपप्रकार आहे. एक आहे अलायलिक अल्कोहोल, दुसरा आहे बेन्झाइलिक अल्कोहोल आणि तिसरा आहे विनायलिक अल्कोहोल. आता हे 3 नाव कशावरून आले थोडक्यात आपण स्ट्रक्चर बघून समजून घेऊ. या स्ट्रक्चर बघूया आपण. अलायलिक अल्कोहोल. अलायलिक अल्कोहोल म्हणजे असा अल्कोहोल की ज्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप sp3 हायब्रिडाइज कार्बनला जोडलाय, पण तो sp3 हायब्रिडाइज कार्बन अशा कार्बनला जोडलेला आहे की जो डबल बॉन्डेड आहे. म्हणजे डबल बॉन्डेड कार्बनला जोडलेल्या sp3 कार्बनला जर OH जोडला असेल तर त्याला आपण अलायलिक ग्रुप असं पण म्हणूया. एकमेव एक्झाम्पल मी अंडरलाइन आणि ब्रॅकेट करतो, लक्षात ठेवायचं. CH2 डबल बॉन्ड CH परत CH2 आणि OH, पण जो हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो sp3 हायब्रिडाइज आहे आणि त्याच्या पुढचा जो कार्बन आहे तो लक्षात ठेवा तो sp2 आहे का डबल बॉन्डेड कार्बन सोबत तो जोडलेला आहे. अशा 3 कार्बन ज्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि sp3 हायब्रिडाइज कार्बनला OH म्हणजे अल्कोहोलिक OH ग्रुप जोडलाय त्यांना आपण अलायलिक अल्कोहोल म्हणूया. अलायलिक अल्कोहोल. दुसरा आहे बेन्झाइलिक अल्कोहोल. आता बेन्झाइलिक अल्कोहोलचा अर्थ असा की परत हायड्रॉक्सिल ग्रुप sp3 हायब्रिडाइज कार्बनला जोडलाय म्हणजे CH2 ग्रुपला जोडलाय, पण हा CH2 ग्रुप जर बेन्झीन रिंगला डायरेक्टली जोडला असेल, म्हणजे बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप जोडला असेल आणि त्या कार्बनला जर हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तर त्याला आपण बेन्झाइलिक अल्कोहोल असं पण म्हणूया. आणि ह्या ज्या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झाइल अल्कोहोल. क्लासिफिकेशन नाही लक्षात ठेवलं चालेल, स्ट्रक्चर आणि नाव हे मात्र निश्चित लक्षात ठेवा. बेन्झाइलिक अल्कोहोल. आणि तिसरा आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे विनायलिक अल्कोहोल. आणि विनायलिक अल्कोहोलच्या वर मी प्रेझेंट केलंय sp2C आणि OH, म्हणजे sp2 हायब्रिडाइज कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलाय. कसा बघूया आपण. विनायलिक अल्कोहोल म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो दुसऱ्या कार्बन सोबत डबल बॉन्ड त्यांनी तयार केलाय. अशा डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला जर हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असेल तर या कार्बनला sp2 म्हणतात. आणि 2 कार्बन डबल बॉन्ड आणि त्याला जर OH जर जोडला असेल तर त्याचं नाव आहे विनाइल अल्कोहोल. फक्त एवढं जे ब्रॅकेट दिलंय तेवढं लक्षात ठेवा. दोघात फरक बघा. CH2 डबल बॉन्ड CHOH हा हायड्रॉक्सिल ग्रुप डबल बॉन्डला डायरेक्टली अटॅच असलेल्या कार्बन सोबत म्हणजे sp2 सोबत बॉन्डेड आहे. आणि इकडे अलायलिक अल्कोहोल म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH आणि त्याच्यानंतर CH2 म्हणजे हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे त्याला OH जर जोडलेला आहे त्याला आपण म्हणूया अलायलिक अल्कोहोल.
नंतर बेन्झाइलिक अल्कोहोल आणि नंतर व्हिनाइलिक अल्कोहोल असे 3 प्रकार जे आहेत ते तिन्ही प्रकार अत्यंत व्यवस्थितपणे समजून घ्या, कारण की तिन्हीवर बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा स्ट्रक्चर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि याच्यानंतर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो क्लासिफिकेशन ऑफ इथर बद्दल. क्लासिफिकेशन ऑफ इथर आणि क्लासिफिकेशन ऑफ इथर. सगळ्यात पहिले इथर म्हणजे काय? इथर हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्यामध्ये सेंटरला ऑक्सिजन असतो आणि त्याच्या दोन्ही साईडला दोन्ही बाजूला एकतर अल्किल ग्रुप किंवा अलाइल ग्रुप प्रेझेंट असतात. अशाला आपण इथर असं आपण म्हणूया. दिसायला ते वॉटर सारखेच असतात. क्लासिफिकेशन ऑफ इथर करूया. इथर आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. इथरचं परत क्लासिफिकेशन 2 टाईपमध्ये होतं. खूप सोपं आहे, तुमच्याही लक्षात येईल स्ट्रक्चर बघितलं की कशा प्रकारचं सोपं आहे. बघा, हे आहे इथर. सेंटरला ऑक्सिजन असतं, इकडे एक ग्रुप लागतोय, तिकडे एक ग्रुप लागतो, इकडे अल्किल ग्रुप, इकडे अल्किल ग्रुप. इथर त्याचं क्लासिफिकेशन 2 टाईपमध्ये केलंय. पहिल्याचं नाव आहे सिंपल इथर आणि सिंपल इथरलाच सिमेट्रिकल इथर म्हणूया. सिंपल नाव आहे सिंपल आणि त्यालाच आपण सिमेट्रिकल इथर म्हणूया. आता सिमेट्रिकल इथरचा अर्थ काय बघा. इथर इन विच 2 सेम अल्किल ग्रुप इज बॉन्डेड विथ ऑक्सिजन. हे जे सेंटरला ऑक्सिजन आहे याच्या दोन्ही साईडला जर सारखेच ग्रुप जोडले असतील त्यांना आपण सिंपल इथर किंवा सिमेट्रिकल इथर म्हणूया. उदाहरणार्थ इथं दाखवलंय बघा, ऑक्सिजन इकडे आर इकडे आर, दोन्ही बाजूला सेम ग्रुप. एक्झाम्पल नंबर 1 बघा, ऑक्सिजन इकडे मिथिल दोन्ही सारखे ग्रुप आहेत त्याच्यामुळे डायमिथिल इथर. आता हे डायमिथिल इथर मध्ये ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला सारखे अल्किल ग्रुप असल्यामुळे तो सिंपल किंवा सिमेट्रिकल इथर होईल. आणि दुसरे एक्झाम्पल, हा ऑक्सिजन सेंटरला इकडे इथिल ग्रुप दोन्ही बाजूला सेम अल्किल ग्रुप आहेत त्याच्यामुळे त्याचं नाव येईल डाय इथिल इथर आणि हा सुद्धा सिंपल किंवा सिमेट्रिकल इथर झाला. असा इथर की ज्याच्या ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला सारखे अल्किल ग्रुप जर आले त्यांना आपण सिंपल, त्यालाच आपण सिमेट्रिकल का. परत बघा इकडे सिमेट्रिकल. याच्यातून आपण जर एक लाईन ड्रॉ केली तर अर्धा भाग इकडे अर्धा भाग तिकडे दोन्ही सारखे असतात त्यामुळे त्याला आपण सिमेट्रिकल म्हणूया. इथरच्या क्लासिफिकेशन मध्ये दुसरा प्रकार मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल इथर. मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल इथर त्याची डेफिनेशन काय सांगते तर इथर इन विच 2 डिफरंट अल्किल ग्रुप्स इज बॉन्डेड विथ ऑक्सिजन. जर ऑक्सिजनच्या एका बाजूला अल्किल, इकडे बघा इकडे आर आहे इकडे आर डॅश आहे, इकडचा अल्किल दोन्ही जर वेगळे असतील तर त्यांना आपण मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल इथर असं आपण म्हणूया. एक्झाम्पल बघितले की अजून लक्षात येईल. ऑक्सिजन आहे इकडे मिथिल ग्रुप आहे आणि इकडे इथिल ग्रुप आहे. इकडे मिथिल इकडे इथिल, 2 वेगळे अल्किल ग्रुप आहेत. मग ह्याचं नाव इथाइल मिथाइल इथर. मग हा इथाइल मिथाइल इथर ह्या ऑक्सिजनच्या इकडे एक वेगळा ग्रुप दुसरा ग्रुप म्हणजे मिक्स झाले त्याच्यामुळे मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल इथर म्हणूया. आणि एक्झाम्पल नंबर 2 ऑक्सिजन इकडे बघा हा C3H7 याला आपण प्रोपाइल ग्रुप म्हणूया. प्रोपाइल ग्रुप आणि इकडे C2H5 इथिल म्हणजे इकडे प्रोपिल इकडे इथिल असे 2 वेगळे अल्किल ग्रुप जर ऑक्सिजनला जॉईंट झाले, बॉन्ड त्यांनी फॉर्म केला, इथाइल प्रोपाइल इथर. तर अशा प्रकारच्या सर्व इथरला आपण काय म्हणणार मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल इथर असं आपण म्हणणार. तर आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल पूर्ण बघितलं आणि आता आज आपण क्लासिफिकेशन ऑफ इथर बघितलंय. उद्या नॉमेनक्लेचरचा जो भाग आहे तो सुरू करायचा आहे. बट आज जाता डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हॉट्सअपवर जो एक क्वेश्चन आहे की मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक आणि पॉलिहायड्रिक आणि प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल तुम्हाला स्ट्रक्चर देतो. तुम्हाला नाव लिहायचं आहे काय प्रायमरी आहे का सेकंडरी आहे ओळखायचं आणि मला रिप्लाय द्यायचा. ओके, गुड नाईट. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.